श्रोतेहो नमस्कार. आज 24 मार्च म्हणजेच जागतिक क्षयरोग दिन. क्षयरोगासंबंधी माहिती लोकांपर्यंत पोहोचणं, त्याच्याविषयी जनजागृती होणं यासाठी आम्ही जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर, क्षयरोग म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात सुरुवातीला सांगा. क्षयरोग हा अत्यंत प्राचीन आजार आहे. ह्याच्यामध्ये पूर्वी राजे महाराजे इतर लोकांना होत होता, परंतु त्याचं निदान होत नव्हतं, म्हणून लोकांमध्ये त्याची जागृती नव्हती. तर हा संसर्गजन्य आजार असून हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूपासून होतो आणि हा शरीरातल्या विविध भागांना हा आजार होऊ शकतो. फक्त केस आणि आपली नखं सोडले तर प्रत्येक अवयवाला हा क्षयरोग होऊ शकतो. बरं, हा जो दिवस आहे आजचा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो, तो केव्हा सुरू झाला? 24 मार्च 1882 साली जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूचा शोध लावला. अच्छा. की ज्यामुळे क्षयरोग होऊ शकतो. तर त्यांनी शोध लावल्यामुळे आपल्याला त्याच्या विरोधात औषध निर्माण करण्यासाठी फार सोपे तंत्रज्ञान उपलब्ध झालं. बरं, याचे काही प्रकार आहेत का? याचे प्रकार आहेत, एक फुफ्फुस आणि एक फुफ्फुस इत्तर. अच्छा. अशा अवयवांना होणारा आजार. म्हणजे बऱ्यापैकी 80% लोकांना हा फुफ्फुसाचा आजार होतो आणि फुफ्फुस इत्तर जो आजार आहे तो 20% लोकांना होतो. मग त्याच्यामध्ये मानेला गाठी येणे, त्याच्यानंतर आतड्याचा क्षयरोग असणे, मेंदूमध्ये सुद्धा क्षयरोग होऊ शकतो, त्वचेचा क्षयरोग आहे, असं विविध जे आपले अवयव आहेत त्या अवयवांना आपल्याला हा क्षयरोग होऊ शकतो. आणि फुफ्फुस इतर आजार हा संसर्ग फार कमी होतो त्याचा, परंतु फुफ्फुसामार्फत जो होणारा क्षयरोग आहे त्याच्यामार्फत मात्र त्याचा प्रसार जास्त प्रमाणात होऊ शकतो. बरं, कुठलाही आजार म्हटला की लक्षणं अगोदर दिसतातच, तर क्षयरोगाची काय लक्षणं आहेत? पूर्वी आपण 4 लक्षणं त्याची सांगायचो, परंतु संशयित क्षयरोग कोण असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा आता शासनाने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्या गाईडलाईन्सनुसार आपल्याला आता 10 लक्षणं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेत, त्याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर पूर्वी काय होतं की पूर्वी म्हणजे 15 दिवसापेक्षा जास्त खोकला, 15 दिवसापेक्षा जास्त ताप, थुंकीतून रक्त येणे आणि रात्रीचे घाम येणे, हे जे 4 लक्षण होते त्याच्यावर आपण निदान करत होतो पूर्वी. परंतु त्याच्यामध्ये बरेच बदल होत गेले आणि त्याच्यामध्ये काही असे आहेत की विदाऊट लक्षणसुद्धा आपल्याला क्षयरोग आढळून आलेला आहे. त्याच्यामुळं आता हे 10 लक्षणं त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर हे 4 लक्षणं आहेतच, ते सोडून परत त्याच्यामध्ये छातीत दुखणे, त्याच्यानंतर तुमचं वजन कमी होणे, भूक न लागणे, त्याच्यानंतर तुमचे मानेवर गाठी असणे, त्याच्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणे, त्याच्यानंतर फटीग म्हणजे आपण विकनेस म्हणतो, अशक्तपणा जाणवणे, काहीच कारण नाही परंतु अशक्तपणा आहे. हे असे साधारण हे लक्षणं आपल्याला जर आढळले तर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा संशय घ्यायला पाहिजे की याला क्षयरोग झाला की नाही. त्याच्या दृष्टीने त्या तपासण्या करून आपल्याला त्याचं निदान करता येऊ शकतं. अच्छा. काही उपचार सुद्धा असतात, तर सरकारी दवाखान्यामध्ये यासाठी काय प्रयत्न केले जातात? सरकारी दवाखान्यामध्ये याच्यामध्ये आपला उपचार हा पूर्णतः मोफत आहे. कोणत्याही पेशंटला आपल्याला किंवा रुग्णाला एकही पैसा न खर्च करता त्याचा आपण क्षयरोग बरा करू शकतो. त्याच्यामध्ये आता 6 महिन्याचं जे ड्रग सेन्सिटिव्ह टीबी म्हणजे जो औषधांना दाद देणारा टीबी आपण म्हणूया त्याला मराठीमध्ये, तर त्याच्यामध्ये 6 महिन्याचा कोर्स असतो तो. तर 6 महिने ते गोळ्या घेतल्यानंतर तो निश्चित 100% बरा होतो पेशंट. त्याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कुणाला जर क्षयरोग झाला तर त्यांनी ताबडतोब आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल, इथं संपर्क साधून ताबडतोब त्याची थुंकी तपासणी करणं घेणं गरजेचं आहे आणि एक्सरे करणं आवश्यक आहे. तर ह्या 6 महिन्याच्या कोर्सनं 100% हा पूर्ण बरा होणारा आजार आहे. त्याच्यानंतर दुसरा टीबी आहे तो म्हणजे ड्रग रेजिस्टंट टीबी, म्हणजे औषधाला दाद न देणारा टीबी. हा कधी होतो? जेव्हा सुरुवातीला आपण टीबी झालेला एखाद्या व्यक्तीला तर त्यांनी अर्धवट औषध उपचार सोडून दिले किंवा ते व्यवस्थित घेतले नाही तर निश्चित त्याला मग ड्रग रेजिस्टंट टीबी होतो. म्हणजे तो पूर्वीच्या औषधांना तो दाद देत नाही. मग अशा पेशंटमध्ये 18 महिन्याची ट्रीटमेंट असते. 18 महिन्यात आपण उपचार त्याच्यावर केले जातात आणि त्या विविध प्रकारच्या गोळ्या त्याच्यामध्ये आहेत त्या आपण देऊन त्यांना मग दुरुस्त केलं जातं. हे सगळं उपचार करता येतात आणि रुग्ण नक्की बरा होतो हे जरी खरं असलं तरी हा क्षयरोग होऊच नये यासाठी काही प्रिकॉशन घेणं आवश्यक असतं. तर या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? बरोबर आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो, तर ते कोणत्याही आजारासाठी हे लागू आहे.
कारण ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपली प्रतिकारशक्ती वाढणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली बघितलं तर आपण डायबिटीस आणि हायपरटेन्शनचं प्रमाण जर आपल्या समाजामध्ये जर बघितलं तर हे अत्यंत वाढलेलं आहे. आणि डायबिटीस किंवा मधुमेहामध्ये आपली प्रतिकारशक्ती बऱ्यापैकी कमी झालेली असते. त्याच्यामुळं कोणताही आजार लवकर आपल्याला पकडला जातो किंवा निर्माण होतो. तर त्याच दृष्टीनं क्षयरोग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आढळून येतो. म्हणून अशा लोकांनी जर 2-3 दिवसपेक्षा जास्त खोकला असेल तर ताबडतोब आपली थुंकी तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे इतर आजार असणारे किंवा दुसरे ज्यांची किडनी खराब झालेली आहे किंवा इतर कॅन्सर पेशंट आहे ज्यांचे ऑलरेडी त्याच्यामध्ये आपल्या प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तर अशा पेशंटनं थोडा जरा खोकला वगैरे काही असेल किंवा 2 आठवड्यापेक्षा जास्त ताप असेल तर अशा वेळेस त्यांनी त्यांची थुंकीची तपासणी करणं आणि एक्सरे काढणं हे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून ताबडतोब त्यांना आपल्याला उपचाराखाली आणता येईल. तसेच आपल्या घरामध्ये एखादा रुग्ण असतो समजा, तर रुग्ण असल्यानंतर आपण पर्टिक्युलरली तो आपल्या घरामध्ये राहत असताना आपण थोडं अंतरानं राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काय होतं, हे पर्टिक्युलरली हा आजार जो आहे तो आपल्याला हवेमार्फत पसरतो. कारण आपण शिंकताना खोकताना जंतू हे आपल्या हवेमध्ये येतात आणि त्या हवेमधून निरोगी व्यक्तीच्या नाकाद्वारे ते त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्याच्यामुळे ते सुद्धा प्रिकॉशन पेशंटला आपण मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्या घरामध्ये पेशंट असेल तर तो मास्क लावून तो थांबला पाहिजे. त्यांनी व्यवस्थित प्रिकॉशन घेतले पाहिजे. सतत आपलं स्वच्छता ठेवली पाहिजे हाताची, कारण तेच हात आपण इकडे तिकडे लावत असतो आणि तेच नाकाला तोंडाला लावल्यामुळे काय होतं की जंतू संसर्ग होण्याची शक्यता आपल्याला असते. तर सतत आपले हँड वॉशिंग, हात आपले स्वच्छ राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की कोरोनामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी पाळलेल्या होत्या. त्या गोष्टी म्हणजे आपण ते कप एटिकेट्स आपण म्हणतो, कप एटिकेट्स पाळणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच. बरं सर, काही प्रमाणात गैरसमज सुद्धा बऱ्यापैकी समाजामध्ये आहेत किंवा याच विचारातून डॉक्टरांकडे न जाण्याचा मार्ग अनेक पेशंट पत्करतात. तर हे गैरसमज कोणते आहेत आणि त्याचं निराकरण कसं करावं? ह्याच्यामध्ये बऱ्याच गैरसमज आपल्या आणखी समाजामध्ये आढळून येतात. कारण क्षयरोग म्हणजे फार मोठा आजार आहे किंवा ही कोप आपल्यावर झालेला आहे देवीचा किंवा आपण केलेल्या पापाची ही परतफेड आहे, असे जे समज आहेत ते समज आपण मनामधून काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. हा आजार फक्त केवळ जीवाणूपासून झालेला आजार आहे. इतर आजार सगळ्या जसं आपल्याला इतर आजार होतात, टायफॉइड आहे, कावीळ आहे किंवा इतर काही आणखी संसर्गजन्य दमा वगैरे जे काही आजार आहेत, अशाच प्रकारचा एक आजार आहे की जो जीवाणूपासून आपल्याला होतो आणि तो 100% औषधापासून 6 महिने औषध जर घेतले तर 100% ह्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्याला हा आजार 100% बरा होतो. अशाच पद्धतीने जर आपण विचार केला की सामाजिक दबाव हा एक कारणीभूत त्याच्यामध्ये आहे. कारण समाजाचा त्या दृष्टीनं बघण्याचा दृष्टिकोन त्या पेशंटकडे जो आहे किंवा त्या रुग्णाकडे आहे तो सुद्धा आपल्याला त्याला आपण सोशल स्टिग्मा म्हणतो. तर त्या सोशल स्टिग्मामुळेही आपला आजार दडवण्याची जी प्रवृत्ती निर्माण होते त्याच्यामुळे आजार वाढण्याची शक्यता आहे. बाकीच्या समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही त्या पेशंटकडे बघण्याचा, तोपर्यंत हा आजाराला आपण चांगल्या प्रकारे त्याची ट्रीटमेंट किंवा लोक स्वतःहून पुढे येणार नाहीत, जोपर्यंत त्याला आपण त्या दृष्टीने बघणार नाहीत. खरंय. म्हणजे या दृष्टीनं जागरूकता समाजामध्ये होणं फार अत्यंत गरजेचे आहे. मग त्या दृष्टीनं काय मार्गदर्शन कराल अजून? त्याच्यामध्ये बघा, आपल्या शासनामार्फत आपण बऱ्याचदा IEC केले जातात. त्याच्यामध्ये जनजागृती आहे. आपण आता दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन साजरा करतो. त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे शिबिर आपल्या उपकेंद्रापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत आपण हे विविध प्रकारचे शिबिर घेऊन त्याच्यामध्ये संशयिताची आपण तपासणी करतो. आणि संशयिताची तपासणी करून मग त्याच्यामध्ये आपल्याला जर कोणी आढळून आला तर ताबडतोब त्याला आपण ट्रीटमेंट खाली घेतो आणि त्याला उपचार करून आपल्याला 100% बरा करतो. ह्या तर गोष्टी आपण शासन स्तरावर करत आहोत. परंतु जे माध्यम आहेत, सोशल मीडिया आहे, रेडिओ आहे, TV आहे, इतर माध्यमाच्या द्वारे सुद्धा आपण या आजाराविषयी ज्या असणाऱ्या शंका कुशंका ज्या आहेत त्याचं निरसन करण्याचा निश्चित प्रयत्न करत असतो, जेणेकरून ह्या रोगाबद्दल जी भीती लोकांमध्ये बसलेली आहे ती भीती ती निघून जावी आणि त्या रुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. नक्कीच. बरं सर, जाता जाता विचारते की सध्याची स्थिती काय आहे किंवा सरकार या दृष्टीनं काय प्रयत्न करते? काही योजना वगैरे अंमलात आणतीये का? निश्चित. तुम्हाला माहीत असेल की आपले पंतप्रधानांनी 2025 पर्यंत आपल्याला TB मुक्त भारताचं स्वप्न पूर्ण करायचं आहे या दृष्टीने प्रयत्न चालू केलेले होते. तसे आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कंट्रोल केलेला आहे किंवा त्याच्यावर नियंत्रण आणलेलं आहे. परंतु आणखीही आपल्याला त्याच्यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण निक्षय पोषण योजना
जी निक्षेप पोषण योजना म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण प्रत्येक रुग्णाला 1,000 रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करतो. बरं. जोपर्यंत तो आपल्या उपचाराखाली आहे तोपर्यंत त्याच्या खात्यामध्ये दरमहा आपण 1,000 रुपये त्याला मिळणार असतात. त्याचा उद्देश असा आहे की त्याला औषधाव्यतिरिक्त त्याच्या शरीराला पौष्टिक आहार हे जाणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त औषधानंच हा आजार बरा होणार नाहीत तर त्याला पूरक आहाराची सुद्धा गरज असते, जेणेकरून तो लवकरात लवकर TB मुक्त होऊ शकेल. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरे आपण निक्षय मित्र नावाची एक योजना आहे. बरं. आता निक्षय मित्र म्हणजे कोण की जो त्या व्यक्तीला, जी आपली पीडित व्यक्ती आहे किंवा जी क्षयरोगग्रस्त व्यक्ती आहे त्या व्यक्तीला दरमहा कोरडा आहार देतोय. बरं. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये तांदूळ असतील, गहू असेल, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतील, प्रोटीन पावडर असेल किंवा काही ड्रायफ्रुट्स असतील, इतर प्रकारचे जे अन्न घटक ते त्याला दिले जातात आणि ताबडतोब त्याला आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून त्याला आपण TB मुक्त करू शकतो. अच्छा. निक्षय मित्र हे कोण कोण होऊ शकतात तर निक्षय मित्र तुम्ही, मी, कुणीही होऊ शकते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून याच्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा अधिकारी वर्ग असतो, यांनी कुणीही जरी झाला, आपल्या जवळचा एखादा पेशंट, आपल्या गावातला वाडीतला जर पेशंट असेल तो दत्तक 6 महिने घेणं गरजेचं आहे. कारण ही सामाजिक बांधिलकी आहे. कारण प्रत्येकाची जनभागीदारी मी प्रत्येकाचा सहभाग जोपर्यंत ह्या कार्यक्रमामध्ये लाभणार नाही तोपर्यंत आपण TB मुक्त भारताचं स्वप्न साकार करू शकणार नाही. आणि अर्थातच आजच्या जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं या स्वप्नाच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहोत की असे पेशंट रोगमुक्त करू शकू. निश्चित. बरं सर, जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं सर्व श्रोत्यांना तुम्ही काय आवाहन कराल? आजच्या क्षयरोग दिनानिमित्त मी आवाहन करू इच्छितो की क्षयरोग हा घाबरण्यासारखा आजार नसून हा 100% दुरुस्त होणारा किंवा 100% बरा होणारा आजार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काही लक्षणं TB सदृश्य आढळले तर ताबडतोब आपल्या उपकेंद्र असेल, आपल्या गावाच्या जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, आपलं ग्रामीण रुग्णालय असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल, अशा जवळच्या शासकीय आरोग्य यंत्रणेमध्ये जर गेलात तर 100% तुम्हाला तुमचे निदान होईल. लवकरात लवकर निदान होऊन लवकरात लवकर तुमचे उपचार होतील आणि ताबडतोब तुम्ही TB मुक्त व्हाल. म्हणजेच ह्याच्याबद्दल किंतु परंतु या आजाराबद्दल मनामध्ये न ठेवता ताबडतोब आपण आपले शासकीय दवाखान्यामध्ये जाऊन आपली तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला TB मुक्त भारताचं स्वप्न साकार करता येऊ शकेल. म्हणजे जो एक पेशंटच्या मनात न्यूनगंड असतो की लोक आपल्याला काय म्हणतील, तो दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि जागतिक क्षयरोग दिनानिमित्त अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.